कशी काय माझी आई कशी दिसते, एकदम मस्त दिसते का नाही. आता मित्रांनो इतकं भारी वाटायला लागले ना. आई बघा किती खुश झाले मित्रांनो. आपलं दादा अनबॉक्सिंग करते ते त्याला. शपथ हे बघा मित्रांनो काय आहे. आई आणि पोट भरतं का तुझं? नाही पण हा? मग काय तर आता काय काय घातले दादा गळ्यात, काय काय घातलाय? घंटेले आकासाहेब डोरले आकासाहेब डोरला आणि घंटील. बरे बाबा डोंबल्या तुझं सगळं सीडी बघायला मिळवतो आम्हाला सत्यभाऊकडे. बघता होय हा सगळं. हा सत्यभाऊच्या पाठ ठेवलं ना. हा. नानी हे बघ सकारामचं पोरग. नानी हे बघ सकारामनी पाठवली. नाही नाही मी खूप मजानीला यायची बॅटरी घेऊन. बॅटरी घेऊन यायची मी. वाड्यावर बरं वाटतं का तुम्हाला? मला लय चांगलं वाटतं बरं. मी जेवायलाच घरी एखाद बारील जेवून बी गेली. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे. नवे कपडे बिपडे आणशाला आत्ता घेतले खांद्यावर, कारण का तर मित्रांनो वाटलं पाहिजे एकदम खतरनाक. तर आज आपण आपल्या आईला देणार आहे सरप्राईज. तर मित्रांनो सरप्राईज काय, नवे कपडे घालून बिलून बाहेर गेलो म्हणल्यावर सरप्राईज तर देणारच. आणि काय देईल काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर आपण जेवण काय बनवतोय ना, आईला सरप्राईज बिप्राईज काय देतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. तर मित्रांनो दिवस मावळलेला आहे आणि व्यू बघा एकदम केसरी केसरी झालंय सगळं का इकडं. तर आपला आहे आपलं बिराड अंधार पडत चाललाय, त्यामुळं एवढं काय दिसत नाही क्लिअर. आणि आई आपली मेंढराक होती काय गाय दिवसभर मेंढराक आज. दिवसभर मेंढराक. हा आई मेंढराक होती आणि मी गेलतो बाहेर. आता मी बाहेर गेलो म्हणल्यावर आईला काहीतरी सरप्राईज देणार आणि आपण नंतर सरप्राईज बिप्राईज देऊ मित्रांनो आपल्या वाड्यावरती. हे मग तुम्ही म्हणता हे मल्हार आणि सारखे कसे व्हिडिओमध्ये येतात, तर हे इथंच राहिलं आहे जवळ मित्रांनो. आणि आता एकदा त्यांनी बकरी बघितल्यात ना, तर त्यांना आता लय बकरी आवडायला लागले. हा त्यांना आता हे आपल्या नानी मग बरं आहे ना. बरे बाबा डोंबल्या तुझं सगळं सीडी बघायला मिळवतो आम्हाला सत्यभाऊकडे. बघता होय हा सगळं. हा सत्यभाऊच्या पाठ ठेवलं ना. हा. नानी हे बघ सकारामचं पोरग. नानी हे बघ सकारामनी पाठवली. चमत्कारी. आणि काल मला विचारला ना, म्हणजे अरे तुला कशी सवड झाली. अरे नानी पोरग आलं ना म्हणून मी निघालो. इथे का गाडीवर व्यवस्थित होते मागून गेले पार लग्नाच्या टायमाला. बरं कुणी नाही कुणी हे आता हे आपलं व्हिडिओ कसा असतात पण लय भारी असतात. बघता ना तुम्ही. सगळी यात्रा केलेली आखी दाखवली सत्यभाऊनी आम्हाला. हा? मग ती काय. 5 बकऱ्याची दावून कापली तेव्हा. हा मग काय. संध्याकाळचा चहा चाललाय नानींसोबत. नानी हो का बसले ते आईची हवा नव्हती. आई कसं वाटतंय नानी आल्या ते? चांगलं वाटतंय. पण मी जवळ आले जाते नानीच्या वावरात होतं तर बरं वाटायचं बसा यायच्या. हा असं मोकळ्या वातावरणात बरं वाटतंय. हा. नाही मी खूप मजानीला यायची बॅटरी घेऊन. नानी आमच्या पुढे. बॅटरी घेऊन यायची मी. आम्ही दोघच. वाड्यावर बरं वाटतं का तुम्हाला? मला लय चांगलं वाटतं बरं. मी जेवायलाच घरी एखाद बारील जेवून बी गेली. वाड्यावरनं ना. हा मग करा की आज जेवण. नाही बाबा का हो? माझं वाट निसत. आता 3-3:30 वाजता जेवलो 20 वाजवी आणि त्याला खावानच. तर मित्रांनो आपला चहा पाणी झालेला आहे आणि आपल्या नानी चहा कसा झालता वाड्यावरचा? बारी झाला होता चहा. भारी झालता ना. फोटो काढून पाठवू. त्यांना माहित नाही मी काय करतोय ते. म्हणलं मला तर आता आपली आई बघा कशी खुश झाली. आता वेळ आलेली आहे बघा आपल्या आईचा बघा कसा मोकळा दिसतोय. तर थोड्याच वेळात आई बघा किती आनंदी होईल. मित्रांनो फायनली ती वेळ आलेली आहे. आईच्या गळ्यात बघा आपलं काय नव्हतं, तुम्हीच म्हणत होता आईच्या गळ्यात काहीच नाही, हे नाही ते नाही. तर या ठिकाणी बघा आपली अनबॉक्सिंग होते आईच्या सोन्याची. मित्रांनो हे सोनं जे आहे ना, हे आपल्या मेंढरांना शेड बांधलं त्यावेळेस बँकेत ठेवलं होतं पैशासाठी. आपल्याला पैशांची कमी पडली होती जरा आणि हे सोनं होतं आपलं बँकेमध्ये. त्याकरता आता ते फायनली आपण ते सोनं सोडवलेलं आहे. आईचं गहाण ठेवलेलं सोनं सोडवलेलं आहे आणि आईच्या गळ्यामध्ये सोनं घालायचंय बघा. आहे का? बघतोय. तर या ठिकाणी बघा या पाकिटामध्ये काहीतरी जिन्नस आहे आणि आपला आता दादा काढा, दादा अनबॉक्सिंग करा त्याची. छोटीशी आपली अनबॉक्सिंग हो का. आता यामधून आपल्या आता काय येते बाहेर बघा थोड्याच वेळात. आई काय येणार रे? माझं गळ्यातलं. आई बघा किती खुश झाले मित्रांनो.
आपलं दादा अनबॉक्सिंग करते ते त्याला. आयुष्यपत हे बघा मित्रांनो काय आहे. आई आणि पोट भरतं का तुझं? नाही पण हा? मग काय आपली आई बघा किती खुश बघूनच. या ठिकाणी हो का सगळं ठेवा व्यवस्थित दादा. हे आपल्या आईच्या गळ्यातलं दादा काय केलं होतं आपण दादा? हे बँकेत ठेवलं होतं. हा बँकेत ठेवलं होतं. अरे तुटलंय ते. काय यासाठी? नीट बघ. हे शेड बांधायचं होतं मेंढराला, हा त्याच्यामुळे बँकेत ठेवलं होतं पैशासाठी. पैशासाठी. हा आता ते बँकेतलं सोडवून आणलं या. हा हा हा. तर सोडावले मित्रांनो. आई तो एकदम खुश. आई काय झालं तुटलं काय? हा कशाच पडलाय नव्हती पण कुठलं असेल आपलं ते नाही तर खाली बघ. हो का एवढं मित्रांनो आपल्या आईच्या गळ्यातलं होतं नाही, नाही. आणि बँकेत ठेवलेलं होतं. हो पण हे कशाच असेल ते म्हणे तो नीट ह्यातलं कुठलं असेल धर. तर आता फायनली वेळ आलेली आहे आईच्या गळ्यात घालायचं सोनं. दादा घाला आता. बघा आपल्या नानी बिनी मस्तपैकी आता आईच्या गळ्यात दादा घालते ते. गाण ठेवलं होतं आईने दिलं होतं. मित्रांनो ही आई अशी एकमेव व्यक्ती असते जी आपल्या मुलांसाठी गळ्यातलं सोनं गहाण ठेवते बघा. आपल्या मुलांचं आपल्या घराचं चांगलं होण्यासाठी अशी एकमेवच व्यक्ती असते जी सोनं गहाण ठेवू शकते आणि ती म्हणजे आपली आई. तर आईचा गळा भरपूर दिवस झालं नुसता सोना सोना वाटत होता आणि नाही का व्हिडिओत बी मित्रांनो काय चांगलं वाटत नव्हतं. आपली आई लई नाराज होती पण आज फायनली ती वेळ आली आणि नाही का दिवस बदलतात मित्रांनो नक्कीच बदलतात. मला आता असं भारी वाटायला लागले ना मित्रांनो एकदम असं दागदुग झाल्यासारखं. मला काही कळलं नाही का असं म्हणजे मला बी भरपूर आनंद झाला आहे. इतक्या दिवसांनी आपल्या आईच्या गळ्यात सोनं बिनं घालते ते दादा एकदम भारी वाटते राव खरंच. तर आता काय काय घातले दादा गळ्यात? काय काय घातलाय? घंटेले आकासाहेब डोरले आक्कासाहेब डोरला आणि घंटील. हो का काय भारी दिसायला लागले आपली सुगरण. हो का दादा ते काय आहे? मनचले. हा मंचल्या. तर आता मंचल्या घालायच्या ते गळ्यात घाला घाला. बघा वा 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 काय खुश आहे सगळी जण. नानी कस काय आहे जोडा? मस्त मस्त आहे चांगला. हो का असंच पाहिजे बाबा. हा हा तर या ठिकाणी आपल्या आईला सगळं सोनं घातलेलं आहे. दादा कसं वाटते दादा? मस्त वाटतंय. हा? मस्त वाटतंय. आणि आई इथं बघा कशी खोलले. हो का हो का आई आता कसं वाटते पोट भरलं का? हा लय दिवस म्हणायची मला मला माझ्या गळ्यातलं नाही गळ्यातलं नाही. मला सारखी म्हणायची गळ्यातलं नाही गळ्यातलं नाही. मी म्हणायचो गळ्यातलं नसलं म्हणून काय तू काय जेवत नाही काय? तर आई म्हणायची अरे जेवत नाही तसं नाही पण असावं चांगलं दिसतं गोड दिसतं. बायांची शोभा त्याच्यात असते काय हो नानी? हा बरोबर आहे. हा बायांना काय शोभून दिसतं? तेच लागतं ना. हा हा? मग त्यांना आनंद झाला ना आई वडिलांना तुझ्या. हा 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 मग असंच लक्ष ठेवू शेवटपर्यंत. आहे ना आहे ना. हा, बरोबर आहे मग. तर बघा सगळी जण आता खुश. आता बघा कशी दिसते आई आपली एकदम मस्त. हा. तर मित्रांनो कशी काय माझी आई कशी दिसते एकदम मस्त दिसते का नाही? आता मित्रांनो इतकं भारी वाटायला लागले ना इतकं असं नाही का. तरी आईचंच सोनं आहे मित्रांनो हे. मी काय दिलेलं नाही हे आईचं ठेवलं होतं आणि आज आपली आई एकदम मस्त दिसायला लागले. तर लय असं प्राऊड वाटते नाही का लय भारी वाटते एकदम. तर यावरून तुम्हाला एक सांगावं असं वाटतं मित्रांनो जर आपली लहान मुलं माझ्या वयातली जर कोण असेल ना व्हिडिओ पाहणारी किंवा जे आपल्या आईवडिलांनी मोठे असो छोटे असो तर त्यांना एक मी छोटासा संदेश देऊ शकतो मित्रांनो. आपल्या गळ्यातलं सोनं आपल्या मुलाच्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी आपल्या गळ्यातलं सोनं गहाण ठेवणारी व्यक्ती म्हणजे आपली आई असते. आणि ही माझी आई मित्रांनो आमच्या घराला सावरायसाठी सुधारायसाठी आपल्या घरातल्यांचं चांगलं होण्यासाठी कधी बी मध्यरात्री ना कधी बी आईला बोला आई तुझं सोनं ठेवायचं एका मिनिटात धर बाबा हे ठेव पण तुझं कल्याण होऊ दे तुमचं चांगलं होऊ दे असं होऊ दे तसं होऊ दे. खरंच आईसारखी प्रेमळ व्यक्ती ना या दुनियेत असू शकत नाही. तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या दादांनी आईला खुश केलं गळ्यात आईच्या सोनं बिनं घातलं. आणि आता काय काम चाललंय बघा दादांचं पाजणी पाजते ते. बारकी पिल्लं पाजायची राहिलेली आपण तिकडे शूटिंग जरा घेत होतो आणि घरी बसलेलं चहा पाणी नाणी आली त्या गप्पा हानीत होती त्याकरता पाजणी राहिलेली. दादा राहिलेली ना? राहिलेली पाहिजे पाचतो नाही. यांना बारक्यांना पाजावं लागतं बारक्या बाळावाने. हा ना. हो का पाजणी पाजायचं चाललंय मस्तपैकी. आपल्या मुक्ताचं पाठरं मुक्ताबाईचं बोकोड आहे बोकोड. आणि ते पाजता येते. हा हे पाचतो ते बोकोड आहे हे मुक्तीचं पाठरू. मित्रांनो थोड्या वेळ आपल्या नानी आल्या होत्या आणि नानी म्हणजे आपल्या आजी काय नानी काय एकसारखंच आहे.
तर नानी कसं वाटलं वाड्या? हा चांगलं वाटलं मला. भारी वाटलं ना? हा भारी वाटलं. तर नानी आल्या चहा पाणी प्यायला एकदम भारी वाटलं नाही का असं कोणतरी वाड्यावरती आल्यानंतर. आणि मित्रांनो ही आपल्या नानीची यांची जी वस्ती आहे ना ती खाडी वस्ती आहे. तर या खाडीवरची वस्तीवरची जी लोक आहेत ना तिथं गेल्यानंतर ना मित्रांनो असं वाटतच नाही आपण दुसऱ्याच्या गावात आलोय किंवा दुसऱ्याच्या घरात आलोय. एकदम आपल्या घरातल्या व्यक्तींसारखी व्यक्ती आहेत ही. आणि तिथं गेल्यानंतर असं नाही मित्रांनो आपलं वडीलधार माणूस गेलं एकतर चहा तरी प्याजणार, चहा प्यायल्याशिवाय उठून देत नाही काय हो. हा, बरोबर. तर मित्रांनो चहा प्यायल्याशिवाय तुम्हाला चहा नाही ना प्यायचा, जेवण तरी करा, जेवण नाही नाश्ता तरी करा, पण काय तरी करा. अशी एकदम आपल्या मावळातली एकदम दिलदार व्यक्तिमत्वाची माणसं आहेत नाही का, एकदम भारी आणि एकदम प्रेमळ. तर आजचा संध्याकाळचा स्वयंपाक आपला चाललाय. आईने भाकरी बनवले मित्रांनो, मेंढरातल्या यातलं काम करत होतो. आई भाकरी झाल्या, भाकरी झाल्या शेवटचीच आहे. ही तव्यातली शेवटची आहे का? हा हवा ही आपली शेवटची भाकरी. दामटा बारकोसा पीठ राहिल्यावर असं दामटा बिमटा बनवायला लागतो नाही का, का नाही? कुठं राहिल्यावर करायचं एखादं दामटा. पण तू मला लय आनंदी वाटते रे. पोट भरल्यासारखंच वाटतंय का तुला? तुझं खायला नाही लागणार? लागणार पण ज्याची त्याला शोभा कशाला केली देवाने ज्याला त्याला दिलंय नाही का वरदान, तुम्ही हे घातलं तर शोभन देत चाल. हा मग तर भाकरी आईने आता पटापटा भाकरी बनवलेत लय आनंदात. तर आता आपलं कालवण तयार करायचे. ऐकायच कालवण बोंबलाचं ते 2 अंडी टाकायच्यात. बोंबलाचं कालवण. हे काय टाकलंय तू? हे तसलं केलेले आईने आणलेलं. आपल्या आईच्या आईनी का नाही, तुझ्या मम्मीनी? हा माझ्या मम्मीने. आपल्या आजीने आणि आईच्या मम्मीने हे आपल्याला खायला आणलेलं काहीतरीच आहे मित्रांनो, पण तळून खायसाठी आहे. आणि त्या दिवशी भेटायला आल्यावर कधी बी बघा आपले मामाची आई आजी आपली ही कोण आलं ना की असं मोकळं येत नाही. आपल्या लेकीला लेकीच्या बारक्या पोरांना काय ना काहीतरी खायला गुलाबजाम आणलेलं, त्याचबरोबर तळून मळून खात्याला त्या करता ह्या असं कुरड्यासारखं काही कुरडे नाही तांदळाच्या बोब्यागतच. हां हे बनवून आणलेलं, म्हणजे असं आपलं पाहुणं रावळं मोकळं येत नाही. त्याचबरोबर आपल्या वाईस बॉब्या सुद्धा तळायचं चाललंय या ठिकाणी. बोगलं भरणार काय आज आहे? बोगलं भर बॉब्या करायच्यात आपल्या आईला आज. नाही थोड्याच कर, भूक नाही एवढी आई. नाही दादांना बी नाही मला बी नाही. तुला आहे का? तुला तर नसेल, मला तर वाटतंय तुला तर शापच भूक नसेल आज. आपलं बोंबलाचं कालवण तयार करायचे, त्यासाठी आपलं मसाला बिसाला टाकून घेतले. ते आई बोंबील तळलं मला कळलं नाही राव. मी जरा पडेल होतो त्याकरता आपल्या आईने बोंबील तळले आणि मस्तपैकी तयार होते आपलं बोंबलाचं कालवण. आज बोंबील खायचं मस्त चुरून मुरून. आपलं कालवण आता शिजायला घातलेलं आहे या ठिकाणी. आणि आई तुला माहित नाही होय आई, तुला माहित नाही? अरे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? तुझा पोरगा बाहेर गेला आणि तुझ्यासाठी काय आणणार नाही असं कधी होईल का? नाही ना. हा मग ये इकडं बघ. चल ओट आता. तर काय केलं दादा तुम्ही? आज वडापाव खाल्ला आम्ही. वडापाव पार्टी केली? हा त्यामुळे तुम्हाला भूक नाही वाटत नाही लबाडांनो. मित्रांनो वडापाव पार्टी केली. मी आता आईला म्हणलो सरप्राईज आणल्या, मग दादा म्हणते ताई आम्ही बी पार्टी केली. काय आणलं असं नाही? काय आणलं असेल? बेळ आणली असेल. ओके चला उघडा आपलं एकदम फेमस मित्रांनो जी अशी फेवरेट भेळ आहे. आणि भेळ किती भेटले बघा, किती पैशात भेटले ते बी सांगतो तुम्हाला. तर बघा आता आपली आई शेवटचा कप्पा उघडायचा. शेवटच्या कप्प्याशिवाय कशात असणार आहे? हा ओके. ते नाही त्या मागचा उघड. अरे वा 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 वा. आता बघा भेळीची टेस्टिंग विस्टिंग मित्रांनो. कुरडी भेळ सुक्की भेळ पण भेळ खायला इतकी नंबर 1 आहे ना. आई परत इतका कालव ना. तर आपली आई सगळी आता भेळ कालवून घेणार आहे. वा आपली सगळी भेळ. वा वा वा. आई कशी भेळ लागती? मस्त. पहिली खाली का? कोणी आणलेली? आबानी. मित्रांनो आपलं दुसरं नाव बघा आजच रिव्हील होते. आबा. असं लाडाने प्रत्येकाचं नाव असतं ना, भैया दाद्या काहीतरी असतं, पिंटू चिंटू. तसं आपलं आई काय आहे नाव? आबा. तर बघा आई आपली सगळी भेळ कालून घेते या ठिकाणी मस्तपैकी. बघा केवढी मित्रांनो. आई किती वेळ आली? लय
झाली तेवढे आणली काय किती रुपयाची असेल सांग बरं अंदाज. आता हे बेळ होय हा आता इथं घ्यायची म्हणलं तर 100 रुपयाच्या पुढं. एवढी मैदाळी ना. हं हा, मग केवढ्याला आणली असेल मी. हे बेळ होय हम्म. तिथं तरी 60 रुपये 70 रुपये असतात. 60 रुपयाला मित्रांनो. परातभर बेळ फक्त न फक्त 60 रुपयाला आणले आपण. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी आपलं बघा बॉम्बलाच्या कालवनात अंडी सोडले ते आधनातलं कालवण केलं आईने. हे आपलं आधनातल्या कालवनाचं ताट, त्याचबरोबर बॉब्या बेळ. तर मित्रांनो खाली आपण बरीच आणि ह्याच्यात बी ठेवले कारण का तर बेळीनेच पोट भरलंय. दादा कशी बेळ आहे. बेळ मस्त आहे. जोरात आहे ना. हा बघा दादांनी बी खाल्ले आणि आपल्या आईने बी खाल्ले. आई कशी लागली बेळ मग. लय भारी. लय भारी. कशी आज आईचा आवाज बिवाज वाढल्यागत वाटतोय मला. तर मित्रांनो आता जेवण बिवण करायचे, बेळ बी खाल्ले. तर आजचा आपला ब्लॉग एकदम मस्त झालाय. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे आणि आपली बेळ बी खाल्ली. बेळ मित्रांनो एक नंबर आहे. त्याकरता जेवण काय एवढं नाही केलं, बेळ भरपूर खाल्ली. तर आईला आपण आपल्या दिलं सरप्राईज आणि आई तर भरपूर खुश झाली. मी मित्रांनो भरपूर खुश झालो. पण ना माझ्यासाठी खरं प्राऊड फील नाही का, खरं मला अभिमान तेव्हा वाटेल ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पैशातून असं काहीतरी सरप्राईज आईला देईल की आई भरपूर खुश होईल. त्यामुळं मित्रांनो मी एक दिवस नाही, आता एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की असं खरंच खूप मोठं सरप्राईज देणार आपल्या आईला. तर आजचा ह्या सरप्राईजचा तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला, पुढचा अजून लोडिंग आहे, हा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.